आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। लोकसभा चुनाव को देखते हुए सोलापुर शहर पुलिस एक्शन में 1045 लोगों की यादी तैयार। दरअसल सोलापुर शहर पुलिस उपायुक्त विजय कबाड़े ने कहा है कि आने वाले लोकसभा चुनाव को देखते हुए कानून व्यवस्था बनाए रखने के उद्देश्य से 69 लोगों का तड़ीपार, 43 लोगों की एमपीडीए, सीआरपीसी 144(2), 144(3) के तहत 35 लोग। इससे पहले चुनाव में सीआरपीसी 107, 110 के तहत मामले दर्ज और 2 से अधिक केस दर्ज लोग, कुल मिलाकर 1045 लोगों की यादी तैयार की गई है। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रस्तावित प्रतिबंधक कारवाई ज्यांच्यावर करायची आहे अशा आरोपींची यादी तयार करण्यात आलेली आहे, अशा इसमांची यादी तयार करण्यात आलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने 69 तडीपार प्रस्तावित तडीपार प्रकरणं बनवली जात आहेत। त्याचबरोबर एकूण 43 इसम जे सार्वजनिक सुव्यवस्थेत किंवा सामाजिक सुरक्षेस धोका आहेत अशा 43 इसमांविरोधात एमपीडीएच्या कारवाया प्रस्तावित करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर इलेक्शनच्या स्पेसिफिक कालावधीमध्ये तात्पुरत्या कालावधीसाठी प्रतिबंधक आदेश ज्यांना बजावला जातो सीआरपीसी 144(2), 144(3) नुसार अशा 35 लोकांची यादी तयार करण्यात आलेली आहे। आणि या व्यतिरिक्त ज्यांच्या नावावर 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे आहेत मागील 5 वर्षाच्या काळात किंवा मागच्या काही इलेक्शनच्या काळात अशा लोकांच्या विरोधात सीआरपीसी कलम 107, 110च्या कारवाया करण्यात येणार आहेत। अशी एकूण 1045 इसमांची यादी सोलापूर शहर आयुक्तालयामार्फत तयार करण्यात आलेली आहे।